हॅलो फ्रेंड्स, तर कशा आहात तुम्ही? पाहत आहात तर आपला चॅनलचं नाव आहे राणी सावंत। सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। स्पेशल इथं मच्छी आणली होती मिस्टरांनी, त्यांना जे आवडतं तेच ते घेऊन येतात। तर त्यांनी आज सुरमई आणली होती। आता ती सगळ्यात अगोदर तर मी भांड्यामध्ये काढून घेतली आणि मग ती स्वच्छ धुवून घेतली, कारण त्याच्यामध्ये जर नीट वगैरे धुतली नाही तर कडू वगैरे लागण्याची शक्यता असते किंवा खराब लागू शकते, आपली भाजी खराब होऊ शकते। त्यामुळे आपल्याला सगळ्यात आधी तर हे स्वच्छ धुवून घ्यायची आहे। धुवून घेतल्याच्या नंतर आपल्याला फ्राय करायचे तुकडे बाजूला करून घ्यायचे आणि रस्सा बनवायचे तुकडे बाजूला करून घ्यायचे। आता इथं फ्रायसाठी मी तुकडे बाजूला करून घेतले, त्यात हळद टाकली आहे, मीठ टाकले, लाल तिखट टाकले, गरम मसाला टाकलाय। सगळे मसाले तुमच्याकडे जे असतील अवेलेबल ते तुम्ही इथं वापरू शकता। आणि शेवटी आपल्याला लिंबू पिळून घ्यायचं आहे। लिंबू जर नसेल तर कोकम टाकलं, चिंच टाकली तरीसुद्धा चालते, पण शक्यतो लिंबू वापरा। आणि आता इथं मी तर बारीक रवा वापरला आहे। तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता। तांदळाचं जरी पीठ नसेल तरी ज्वारीचं पीठसुद्धा वापरू शकता। आता हे कोटिंग करून घ्यायचं। आता इथं तव्यामध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे। आता हे मच्छीचे एक एक पीस आपल्याला सोडून घ्यायचे आहेत आणि दोन्ही बाजूनी चांगले गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत, चांगले भाजून घ्यायचे आहेत आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत। गॅसची फ्लेम थोडीशी मीडियम ठेवायची, जास्त फास्ट पण ठेवायची नाही किंवा बारीक पण ठेवायची नाही, थोडी मंद ठेवून आपल्याला करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता आता इथं माझी एक साईड होत आलेली आहे, आता दुसरीसुद्धा करून घ्यायची आहे। तर हा आहे 31 स्पेशल साधा सोपा बेत, तुम्हीही करू शकता, नक्की करा। आणि आज काही मी तुम्हाला रस्सा वगैरे दाखवणार नाही आहे, फक्त फ्राय मच्छी एवढंच दाखवणार आहे आजच्या रेसिपीमध्ये। मी बनवताना पूर्ण रस्सासुद्धा बनवलेला आहे, भाकरी बनवलेल्या आहेत। आज मी भाकरी लाटून बनवलेल्या आहेत, थापायचा मला कंटाळा आला होता त्यामुळे मी लाटून बनवलेले आहेत। तुम्हीसुद्धा असं लाटता का कधी? नक्की सांगा कमेंटमध्ये। आणि आपले व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात, व्हिडिओ जर आवडतात का? व्हिडिओ जर आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ बघून झाला की व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तुमचा एक लाईकसुद्धा मला खूप महत्त्वाचा आहे, किंवा नवीन जे यूट्यूबर्स आहेत त्यांनासुद्धा खूप इम्पॉर्टंट असतो। तर कृपया व्हिडिओ बघून झाला की प्लीज लाईक करत जा। भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय। आणि तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।